चारव्या अवतार दिन महोत्सवानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अगदी काही क्षणातच आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्री रमेशजी बोरनारे सर कार्यक्रम सगळे उपस्थित होते. आदरणीय कांगेसकर बाबा मानभाऊ भक्तपूर असतात यांना विनंती करतो की आवाज क्लिअर आहे थोडा असं महापात्र आचार्य श्रीनागदेवा नमस्कार यातोर महानुभावा नमस्कार यातोर महानुभावा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तू फुले आकाश माझे तू नवा विश्वास माझा संपला ताज्या हवेने बुंदगारा वास माझा. जे मुखोटे पाहिले ते चेहरे होतेच कोठे मी तुझा वांछन मागू चेहरा पुन्हास माझा. रात स्वप्नांची जरीही राहिले हातात माझ्या का तुझे पाहून डोळे मोहरे संन्यास माझा. आवाज येतो स्पष्ट येतो का? कारण इकडे काहीच नाही का ना. अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला वैजापूर तालुका मानव समिती आयोजित अवतार दिन सोहळा त्यानिमित्त आयोजित केलेली विशाल अशी धर्मसभा. या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध वैराग्यमूर्ती लोणी निवासी श्री बाबाजी. ज्ञानमंचावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर भागवताचार्य भोकर निवासी श्री बाबाजी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ संत सर्व महंत तपस्विनी वासनिक माता बंधू भगिनी आणि बालगोपाला. आज आपण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र झालो हा कार्यक्रम आपल्या सर्वांना श्रुत आहेच. तो म्हणजे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन सोहळा. आणि त्या अवतार दिनाकरता अवतार दिन साजरा करण्याकरता आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. आणि हा अवतार दिन फक्त एकट्या आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपन्न न होता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन गेल्या 24 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत संपन्न होत आहे. रोज या आठवड्यामध्ये रोज कितीतरी ठिकाणी अवतार दिन सोहळा होतो आहे. मग हा एवढा मोठा आनंदोत्सव आपण का साजरा करतो? हा आनंद उत्सव साजरा करण्याच्या पाठीमागची आपली भूमिका नेमकी काय आहे?
याच्या पाठीमागचा हेतू नेमका काय आहे? तर तो हेतू एकच आहे की ज्या परब्रह्म परमेश्वराने अखिल विश्वाला विश्व कल्याणकारी संदेश दिला, ज्या परमेश्वर अवताराने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सत्य, शांती आणि समतेचा संदेश देण्याकरता आपलं संपूर्ण अवतार कार्य खर्ची घातलं, त्या परमेश्वर अवताराने या महाराष्ट्रामध्ये असणारी जाती जातीतली विषमता, वर्णावर्णातली अशी विषमता संपवण्याकरता सगळ्या राज वैभवाचा त्याग केला, राज सुखांचा त्याग केला आणि अनवाणी पायाने 800 वर्षापूर्वी त्या परब्रह्म परमेश्वराने या महाराष्ट्राच्या काटेरी भूमीवर गल्लोगल्ली जाऊन, वाडोवाडी जाऊन खरा देव, खरा धर्म या माणसाला समजावून सांगितला, नवे धर्म करण्याचा अधिकार प्रदान केला. कारण परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार केव्हा धारण करतात, अवतार केव्हा घेतात, तर या प्रश्नाचे उत्तर भगवंत गीतेमध्ये देतात की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता प्रत्येक युगामध्ये माझा अवतार घेण्याचा संभव आहे. मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. म्हणजे परमेश्वर अवतार केव्हा घेतात की जेव्हा या सृष्टीमध्ये धर्माची पुनर्स्थापना करण्याची आवश्यकता भासेल, जेव्हा जेव्हा या सृष्टीमध्ये अधर्म वाढतो तेव्हा. मग अधर्म वाढतो म्हणजे नेमका काय होतं? तर अधर्म वाढतो म्हणजे जी माणसं जी धर्मावर आहे, ज्यांना धर्म आचरायचा आहे, ज्यांना धर्म स्वतः करायचा आहे आणि त्या परमेश्वरात जवळ पोहोचायचा आहे, अशा सज्जन व्यक्तीच्या माणसांना त्रास देणारी, अधर्म करणारी माणसं जेव्हा वाढतात तेव्हा समजायचं अधर्म वाढलेला. मग सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा अवतार आहे अशाच परिस्थितीमध्ये झालेला. त्यावेळेस 800 वर्षापूर्वी या सृष्टीमध्ये जिकडे तिकडे कर्मकांडाचं सोम माजलेलं होतं, जिकडे तिकडे अंधश्रद्धा पसरलेली होती, खरा देव, खरा धर्म कुणाला कळत नव्हता. एक वर्ण सोडला तर बाकीचा 3 वर्णांना धर्म करण्याचा तो दूर, पण धर्म ऐकण्याचाही अधिकार राहिलेला नव्हता. म्हणजे पूर्णपणे विषम परिस्थिती झालेली होती. आणि यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला. तो अवतार धारण करण्याकरता त्या चांगल्या 32 लक्षणाने युक्त असणाऱ्या शरीराची परमेश्वर अवताराला गरज नसते. आणि ते शरीर होता गुजरात राज्याचे प्रधान होते विशाळदेव, त्यांचा पुत्र होता हरिपाळदेव. त्या हरिपाळदेवाचं शरीर तसं युक्त होतं 32 लक्षणांनी. आणि म्हणून नेमकंच परमेश्वराला जेव्हा अवतार धारण करायचा आहे त्याच वेळेला त्या हरिपाळदेवांचा मृत्यू झाला. त्या देहामध्ये असताना जीवात्मा तिथून बाहेर पडला आणि ते शरीर अंत्यविधी करता त्या भरोच्या स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं. राजपुत्राची अंत्ययात्रा होती, संपूर्ण जग सागर लोटलेला होता, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि अशा वेळेस आता त्या हरिपाळ देवांच्या निर्जीव देहाला, निर्जीव शरीराला अग्नी द्यायचा आहे. आणि त्याकरता ते शरीर त्या चितेवर ठेवलं आणि शरीर चितेवर ठेवलं. आणि आता विशाळ देवांना सगळ्यांनी विनंती केली की आता याच्यानंतर सगळे संस्कार झाले आहेत आणि आता हरिपाळ देवांच्या शरीराला अग्नी डाग द्यायचा आहे. आणि म्हणून तुम्ही आता शेवटचा पुत्र बघून घ्या, कारण याच्यानंतर आता हे पुत्र मग तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि जड अंतकरणाने विशाळदेव त्या हरिपाळ देवांच्या निर्जीव देहाकडे, त्या चितेकडे चालते झाले. आता हा प्रसंग कसा करते विशाळदेवांकरता खूप दुःखदायक आहे, खूप कठीण आहे. कारण ज्याच्या खांद्यावर आपण शेवटची यात्रा करावी त्या पुत्राला आपल्या खांद्यावर जर अंत्ययात्रेच्या माध्यमातून न्यावं लागतंय, याच्यापेक्षा मोठं दुःख या जगात दुसरं कोणतंच नाही. ते दुःख विशाळदेवांच्या वाट्याला आलं होतं. पण आता दुसरा पर्याय नव्हता. याच्यानंतर पुत्र बघायला भेटणार नव्हतं. आणि विशाळदेव सगळी सामर्थ्य, सगळी शक्ती एकवटली
आणि जर अंतःकरणाने त्या चितेपर्यंत पोहोचले, हरिपादेवांचं शरीर त्या चितेवर ठेवलेलं होतं आणि शेवटचा पुत्रभूत बघण्याकरता त्या हरिपादेवांच्या शरीरावरचं जे वस्त्र होतं ते वस्त्र बाजूला करण्यात आलं. विशाळदेवाने अजूनही डोळे झाकलेले आहे. डोळे उघडण्याची ताकद त्यांच्यात नाहीये, डोळे उघडण्याची हिंमत त्यांच्यात नाहीये, कारण खूप कठीण प्रसंग आहे. पण आता अगदी सगळी ताकद एकवटली आणि विशाळदेवांनी आपले डोळे उघडले. ते निर्जीव पडलेलं हरिपादेवांचे शरीर बघत होते. विशाळदेवांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पुत्र मग डोळ्यामध्ये साठवत होते आणि अचानक त्या शरीरामध्ये त्या चेहऱ्यावर विशाळदेवांना काहीतरी हालचाल दिसली. डोळ्याच्या कापणे हल्ल्यासारख्या वाटलं. विशाळदेवांना वाटलं मला भास होतोय की काय. त्यांनी स्वतःला सावरलं, पुन्हा सावरलं आणि मग निरखून बघितलं. अरे खरंच हरिपादेवाचे झोप घालत होते. हरिपादेवाचे डोळे उघडले, निर्जीव झालेलं शरीर पुन्हा सजीव झालेलं होतं आणि सगळे बघता हरिपादेवांचं पूर्ण शरीर सजीव झालं आणि सगळ्या लोकांना आनंद झाला. कुमारू जियाला म्हणून सगळ्यांनी आतापर्यंत दुःखी अंतःकरण असणाऱ्या सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा करण्याला सुरुवात केली. आमचा मृत झालेला राजकुमार आम्हाला पुन्हा परत मिळालेला होता. पण घडलं असं होतं तर त्याच वेळेस नेमकं त्या ठिकाणी हरिपादेवांचे शरीर, हरिपादेवाच्या देहामध्ये असताना जीवात्मा कधीच कर्मफळाला गेला होता. पण त्याच वेळेला परमेश्वर अवतराला एक शरीर आवश्यक होतं आणि मग त्या शरीरामध्ये परमेश्वराने परकाया प्रवेश करून ते शरीर उठवलं होतं. परब्रह्म परमेश्वराने हरिपादेवाच्या माध्यमातून अवतार धारण केला होता 800 वर्षापूर्वी. तो हा आजचा पवित्र दिवस, तो हा पवित्र दिवस आहे. या दिवशी सर्वत्र परमेश्वराने अवतार धारण केला. वाजत गाजत आता हरिपादेवांना वाजत गाजत राजमहालात आणण्यात आलं. मग तिथं सगळे सोपस्कार झाले, सगळं जिकडं तिकडं झालं. आता बराच काळ लोटला पण परमेश्वर अवताराचं मन त्या राजवाड्यात रमलं नाही. तर त्या राजवाड्याचं सुख भोगण्याकरता परमेश्वराने अवतार धारण केलेला नव्हता. त्या भौतिक सुखाचा भोग भोगण्याकरता परमेश्वराने अवतार धारण केला नव्हता. परमेश्वराने अवतार घेतलेला होता तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांकरता आणि त्या राजवाड्यामध्ये सामान्य जीव पोहोचू शकत नव्हता. म्हणून परमेश्वर अवताराचं जे रमे ना, परमेश्वराने ठरवलं आता हे सगळं सोडून द्यायचं आहे आणि मला माझ्या सामान्य जीवांपर्यंत पोहोचायचं. आणि एक दिवस त्या दूताचं निमित्त परमेश्वराने केलं आणि दूताचं निमित्त करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 800 वर्षापूर्वी त्या गुजरात राज्याचा त्याग केला, त्या राजवैभवाचा त्याग केला, राज अलंकारांचा त्याग केला, राज वस्त्रांचाही त्याग केला आणि फक्त कमरेला एक वस्त्र आणि खांद्यावर एक वस्त्र घेऊन तो अनंत ब्रह्मांडाचा मालक महाराष्ट्राच्या काटेभूमीवर प्रवेश करता झाला. तोही अनवाणी पायामध्ये पायकर सुद्धा नव्हती देवाच्या, जेव्हा महाराष्ट्राच्या भूमीवर परमेश्वराने पहिलं पाऊल ठेवल्याबरोबर महाराष्ट्राच्या काट्यांनी स्वामींच्या अंगावरचं ओपण हिसकावून घेतलं. शिल्लक राहिलं फक्त कमरेला एक वस्त्र आणि त्या कमरेच्या एका वस्त्रानिशी तो अनंत ब्रह्मांडाचा बालक महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली गेला, वाडोवाडी गेला. जिथे जिथे अधिकारी जीव असेल तिथपर्यंत परमेश्वर पोहोचले. जीवाला ज्ञान दिलं, त्याला घडवलं, मरवलं, स्वतःच्या प्रेमाला योग्य केलं आणि हे सगळं करत असताना त्या परमेश्वर अवताराला त्रास किती झाला असेल विचार करा ना. साधा विचार करा. आज आपल्याजवळ सगळ्या सुखसुविधा आहेत परिभ्रमणाच्या, आपल्या भ्रमण करण्याकरता सगळ्या सुविधा आहेत, गाड्या आहेत, सगळं आहे आपल्याकडे. 800 वर्षापूर्वी देवाजवळ कोणतं साधन होतं? काहीच नाही. पायी फिरत होता देव माझा. हो बरं, पायी फिरतात आहेत पण एकांत काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एकटे फिरायचे. एकांत काळ म्हणजे एकटे राहत होते. मग एकटे फिरत असताना आता परमेश्वर अवतार आहे आणि ज्यावेळेस परमेश्वर अवतार शरीराचा स्वीकार करतात म्हणजे मायापुराचा स्वीकार करतात, त्याच्यानंतर जसे सामान्य जीवाला अष्ट स्वभाव आहे
असे परमेश्वर अवताराच्या ठिकाणी सुद्धा अष्ट स्वभाव असतात। इथे ताण भूक आहे, तशी परमेश्वर अवतार जरी असले तर तिथे ताण भूक आहे। मग विचार करा, एकांत काळामध्ये सर्वत्र श्री चक्रधर स्वामी एकटे फिरत होते। एकटे फिरत असताना त्या परमेश्वर अवताराला भूक लागतच असणार। मग ती भूक भागवण्याकरता गरम गरम भाकरी करून देणारी कोणती माय माऊली आमच्या देवासोबत होती? कोणीच नव्हतं। एकांत काळात देव एकटा फिरत होता। मग भूक तर लागत होती, भूक भागवायची कशी? तर त्यावेळेस 800 वर्षापूर्वी अनंत ब्रह्मांडाचा मालक भिक्षा मागून जगत होता। हो, स्वामी श्री चक्रधर महाराज भिक्षा मागायचे। भिक्षा, तर भिक्षा खूप सुंदर मागायचे, खूप सुंदर भिक्षा मागायचे। एका कवीने त्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे की सर्वत्र श्री चक्रधर स्वामी भिक्षा कशी मागायचे। खूप सुंदर वर्णन आहे। तो कवी सांगतो, श्रीकराने भिक्षा मागती नदी तीरी भोजन घेती, झोळी नाही पात्रही नाही, झोळी नाही पात्रही नाही, स्वावलंबी फिरती गाऊणी चक्रधराची स्तुती, गाऊणी श्री चक्रधराची स्तुती। श्रीकराने भिक्षा मागती। श्रीकर म्हणजे हात। एखाद्या दारापुढे जाव, भिक्षा म्हणाव, ती माय माऊली जे काही अन्न घेऊन येईल ते अन्न स्वतःच्या श्रीकरावर हातावर घ्यायचं। नदीच्या कडेला जायचं, ते अन्न ग्रहण करायचं, नदीचं पाणी प्यायचं आणि जीव उद्धरण्याचं कार्य अखंडपणे चालू द्यायचं, चालू द्यायचं, चालू द्यायचं। कोणती सुख सुविधा देवाला नव्हती हो एकांत काळामध्ये। पूर्वार्ध काळापासून तरी शिष्य परिवार सेवत आहे, 22 वगैरे भक्त परिवार सेवत आहे। त्यावेळेस देवाच्या आरोग्याची मनोरा महात्म्याची काळजी 22 सगळे घेत होत्या। बाकीची सेवा बाकीचे भक्त करत असतील, पण एकांत काळामध्ये मात्र कोणीच देवासोबत नव्हतं। आणि हे सगळं परमेश्वर अवताराने एवढं सगळं सर केलं कशा करता? देवाने एवढा सगळा सुखाचा त्याग केला, कशा करता केला असेल? परमेश्वर अवताराचा हेतू एकच होता की आपल्यासारख्या सामान्य जीवाला सुद्धा देव प्राप्त करण्याचा अधिकार आहे हे समजावून सांगण्याकरता परमेश्वराला इथे यावं लागलं। कारण हा महाराष्ट्र कर्मकांडामध्ये पूर्णपणे बांधून गेलेला होता। एका विशिष्ट वर्णाने फक्त देवदेव करायचा इथपर्यंत बांधून गेला होता। तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे सगळे बंधन तोडून टाकले। सर्वोपरी अवतार कार्य करत असताना सगळ्यात मोठा प्रहार जर कशावर केला असेल तर 800 वर्षापूर्वी सर्वज्ञाने जाती भेदावर सगळ्यात मोठा प्रहार केला। इथे जातीने कोणी मोठा ठरत नाही, जातीने कोणी लहान ठरत नाही, कोणीच नाही। कोण कोणत्या जातीत जन्माला आला, कोण कोणत्या प्रांतात जन्माला आला याच्याशी धर्म आचरण्याचा काही संबंध पोहोचत नाही। हो, तो हा विषय वेगळा। अध्यात्मामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, स्वामी सांगतात की तुला मनुष्य व्हावं लागेल, सगळ्यात तुला माणूस व्हावं लागेल, माणूस हो तुला माणसासारखं वागावं लागेल। तर तू माणूस झाला ना तर तू कोण्याही जातीतला असू दे, याच्याशी काही कर्तव्य नाहीये। आणि म्हणून मानव पंथाची इथे भगवान श्री चक्रधर स्वामी स्थापना करत असताना 4ही वर्णामध्ये भिक्षा मागण्याचा आदेश आपल्या अनुयायांना शिष्य परिवाराला दिलेला आहे। सर्वज्ञांची आज्ञा आहे, भिक्षा मागताना तुला घर निवडता येणार नाही। तू जर भिक्षा मागताना घर निवडलं तू माझा नाहीच। देव स्वतः सांगतो भिक्षा करताना घर न निवडता तुला भिक्षा करायची आहे। जाती तुला घर कोणतं आहे ते बघायचं नाहीये, कोणाचं आहे, कोणत्या वर्णाचं आहे हे बघायचं नाहीये। तुला भिक्षा मागायचं ना, 4ही वर्णामध्ये भिक्षा मागावी लागेल, तुला माणूस व्हावं लागेल। हा संदेश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिला। आणि हे आता मला बोलायला सोपं वाटतंय, तुम्हाला ऐकायला गोड वाटतंय, पण 800 वर्षापूर्वीची परिस्थिती कशी असेल विचार करा ना। त्यावेळेस या गोष्टी त्या सोप्या असतील
नाही. आणि समाजाने हे सगळं वेळेस मान्य केलं असेल, नाही केलं मान्य. स्वामींना कडाडून विरोध झाला त्याही काळामध्ये, इथपर्यंत विरोध झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना की अक्षरशः परमेश्वर अवताराला संपवण्याची कट कारस्थानं त्यावेळेस झाली. कारण काय होतं स्वामींना संपवण्याचं? कारण एकच होतं, हे आमचा धर्म उच्छेद होती. कर्मकांडांचं महत्व सांगणं एकच होतं, हे आमचा धर्म उच्छेद करायला लागले, आमचा धर्म संपवायला लागले. आणि म्हणून स्वामींना संपवण्याकरता नाना प्रयोग झाले, तंत्राचे झाले, मंत्राचे झाले. देव प्रधान स्वामींवर शेवटी विष प्रयोग सुद्धा झाला. विषाची सुपारी देवाला खाऊ घातली. कशा करता? स्वामी कुणाकडे पैसे मागत होते, सर्वत्र कुणाकडे दाणे मागत होते, कुणाकडे काहीच मागत नव्हते ना, काहीच नाही. तरी स्वामींना विष खाऊ घालण्याचे सुद्धा प्रयोग झाले. पहिल्यांदा विष खाऊ घातलं, स्वामींनी पचवलं. परमेश्वर अवतार आहे असे कितीतरी हलहल परमेश्वर सहज संपून टाकतो. पण ते थांबले नाही, ते धर्म वाटतं थांबले नाही. त्यांच्या डोक्यात एकच होतं, चांगले राहून आमचा धर्म उच्छेदतात, यांना संपवायचा. आणि म्हणून पुन्हा विषाची सुपारी, पुन्हा विष तयार करण्यात आलं. मागच्या एकच प्रकारचं विष देवाला खाऊ घातलं होतं. मागच्या वेळेस एकाच प्रकारचं विष देवाला खाऊ घातलं होतं, देवावर प्रभाव झाला नाही ना. मग आता 4 प्रकारचे विष त्यांनी एकत्र केले, 4 प्रकारच्या विषांचं मिश्रण तयार केलं. आणि ते अशा प्रकारचे विष एकत्र केले की एकाचा प्रभाव जर उतरायला गेला ना तर दुसऱ्याचा आपोआप वाढणार. दुसऱ्याचा प्रभाव कमी करायला गेला तर तिसऱ्याचा आपोआप वाढणार आहे. असे 4 प्रकारचं विष एकत्र केलं आणि ते सुपारीमध्ये कालवण्यात आलं. सुपारीची खांड केली, सुपारीमध्ये ते विष कालवण्यात आलं, मिक्स करण्यात आलं. आणि आता ही विषाची सुपारी, हे विषाची खांड स्वामी श्री चक्रधरांना खायला द्यायचं. कारण काय? हे आमचा धर्म उच्छेद. कर्मकांडावर यांनी प्रहार केला. सगळ्या सामान्य जीवाला धर्म करण्याचा अधिकार यांनी दिला, स्त्रियांना धर्म आचरण्याचा अधिकार यांनी दिला. म्हणून यांना संपवायचा. स्वामी श्री चक्रधरांचा मुक्काम वेरूळच्या लेण्यांमध्ये होता. आणि तिथे असताना या धुरीणांनी ते सुपारीची विष, 4 प्रकारचं विष एकत्र केलेली सुपारीची खांड एका जणाला बोलवलं आणि त्याला सांगितलं, अरे हे सुपारी घेऊन जा आणि तुझ्या श्री चांगदेव राऊळांना दे. त्याने सांगितलं, मागच्या वेळेस दिली होती ना, त्यांनी खाली होती नाही, आता परत दे. आणि बघ ते ही विषाची सुपारी त्यांच्याजवळ दिल्यानंतर त्यांची नजर त्याच्यावर पडली नाही पाहिजे. मागच्या वेळेस तेच घडलं होतं. सुपारीची खांड स्वामींच्या श्रीकरावर आली, स्वामींनी अवलोकन केले आणि त्या परमेश्वराच्या कृपादृष्टीने ते विषाचा प्रभाव संपवण्यात आला. आणि आता म्हणून त्यांनी आवर्जून सांगितलं, आता तू जेव्हा चांगदेव राऊळांना ही विषाची सुपारी देशील ना, त्यावेळेस त्यांची नजर, शास्त्रीय भाषेत त्याला कृपादृष्टी म्हणतात, ती नजर त्या सुपारीवर पडली नाही पाहिजे आणि ती सुपारी त्यांनी खाली पाहिजे. स्वामींची नजर त्याच्यावर पडली नाही पाहिजे, स्वामीने ते खाल्लं पाहिजे. तोपर्यंत तिथे राहायचं. दत्त तो गेला, वेरूळच्या लेणीमध्ये स्वामी बसलेला. तो आला, स्वामींच्या श्रीकरावर त्यांच्या सुपारीची खांड ठेवली. देवाने सुद्धा आता त्या खांडाकडे बघितलं नाही, पण देवाला माहित होतं कृपादृष्टी जर त्याच्यावर पडली तर विष पुन्हा संपून जाईल. देवाने बघितलंच नाही, त्याच्याकडे बघून हसले आणि ती सुपारीची खांड स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या तोंडामध्ये टाकली. आणि त्याला सांगितलं, बाबा तू जा आता, तुझं काम झालं, तू जा आता. त्याने बरोबर केला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला माहित होतं की तू लोक पाप नाही केलं. त्याची जाणीव त्याला होती, पण कुठल्या तरी मोहाचा आर्थ होता, गेला. आणि आता हळूहळू त्या विषाचा प्रभाव स्वामींच्या शरीरावर व्हायला लागला. शरीराचा रंग बदलायला लागला. बैसा घाबरले, सगळे भक्त घाबरले, देवा काय झालं, असं काय होतं तुम्हाला? स्वामींनी सांगितलं, बाई आमच्यावर विष प्रयोग झाला. बाहेर मोकळून रडायला लागले सगळे भक्त. देवा तुम्हाला माहित होतं विष आहे, कशा करता खाल्लं ते विष,
देवाने सांगितलं नाही. आणि हे सगळं विष स्वामी श्री चक्रधरांनी पचवलं. त्या विषाचा प्रभाव शरीरावर झाला. 3 दिवस 3 अहोरात्र स्वामींना त्या विषयाचा त्रास झाला. पण स्वामींनी ते विष पचवलं. कुणाकरता? फक्त आपल्याकरता, आपल्यासारख्या सामान्य जीवन करता स्वामींनी ते विष सुद्धा पचवलं. तर आपलं अवतार कार्य थांबवलं नाही. हे अवतार कार्य, अवतार दिन जो साजरा करायचा आहे तो याच करता की हे विचार, सर्वज्ञांचे विचार, सर्वज्ञांचे अवतार कार्य आपल्यासारख्या अनेक सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधर एका पंथापुरते मर्यादित नाही, एका धर्मापुरते मर्यादित नाही, एका प्रांतापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानाला दिशा देणारं तत्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांचं आहे. आणि ते आपल्याला सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवायचं आहे. आणि ते उतरवण्याची ताकद या अशा कार्यक्रमामधून मिळते. म्हणून हा स्वामींचा अवतार दिन उद्या हिंदुस्थानामध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. मी स्वामींच्या दृष्टीमध्ये जी नजर आहे ते नजर अप्रतिम आहे. त्या नजरेला तोड नाही. आणि म्हणून स्वामींची ही नजर प्राण्यांच्या बद्दल, मग तो सालवर्णीचा ससा असो की औसाबरोबर आलेला डांगरेश असो, या सगळ्यांच्या बद्दल स्वामींची जी प्रेमभूती आहे, अनुभूती आहे, स्वामींचा जो त्यांच्याबद्दलचा जो भाव आहे तो भाव अत्यंत महत्वाचा आहे. आणि याही पलीकडे घेऊन सांगतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची जी दृष्टी आहे ही दृष्टी सर्व समाजाकडे एका दृष्टीनं स्वामींनी पाहिलं. ज्ञानदेवांनी जे पसायदान सांगितलेलं आहे, हे पसायदान 850 वर्षापूर्वी भगवान श्री चक्रधर स्वामींनी फक्त एका सूत्रामध्ये सांगितलं. तुम्ही चतुर्विध भूत ग्रामा अभय द्यावे की, तुम्ही या विश्वामधील सर्व प्राण्यांना अभय दिलं पाहिजे. परमवंदनीय परमपूजनीय आचार्य कृष्णराज बाबा अमृते लोणी, तर यांचं अगदी काही क्षणातच मार्गदर्शन आपल्या सर्वांना होणार आहे. मग परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज, श्री चक्रधर प्रभू यांचा आपण अवतार दिन संपन्न करत आहोत. तर त्या अवताराचं अवतार कार्य कसं आहे? थोडक्यात कवना कवनी वेशन, कवना कवनी वेशन, आणि इथं जीव उद्धरी जेती हेच वेशन, असं स्वामींनी आपल्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. कोणाला काय वेशन असेल, कोणाला काय वेशन असेल, परंतु म्हटले आम्हाला काय, जीवाचा उद्धार करणे हेच वेशन आहे. तसं परमेश्वर अवतार अनेक युगामध्ये होऊन गेलेले आहेत, अनंत अवतार होऊन गेलेले आहेत, अनंत अवताराने आपलं कार्य केलेलं आहे. पण या कलियुगामधील जो अवतार आहे तो सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ते सांगतायत, कोणाला काही व्यसन असेल म्हटले, परंतु आम्हाला जीवाचा उद्धार करणे हेच व्यसन आहे. आणि त्या जीवाच्या उद्धारासाठी तो अवतार झालेला आहे. परब्रह्म परमेश्वर अवतार जीवाच्या उद्धारासाठी अवतार धारण करत असतो. त्या अवताराचं कार्य जर बघितलं, उद्धरणाचं कार्य आपल्याला त्या लीळा चरित्राच्या माध्यमातून म्हणा, किंवा महानुभाव तत्वज्ञान जे काही आहे त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून म्हणा, जसं तसं पाहायला मिळू शकतं. त्या वैजापूर तालुक्याचे आमदार साहेब सन्माननीय श्री सर यांनी आपल्याला त्यांचा या धर्माविषयी काही अभ्यास असो किंवा नसो जरी असेल, परंतु त्यांचे जे विचार आहेत हे अमूल्य आहेत, अप्रतिम विचार आहेत. कारण आतापर्यंत राजकीय लोकांकडे आपण पाहतो, सर्वच लोक या धार्मिक दृष्टिकोनातून सर्वच धर्म कार्यासाठी हातभार लावतीलच असं काही सहसा दिसत नाही. परंतु बोलणारे सर असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या जेवढे वैजापूर तालुक्यामध्ये जेवढे स्थानं आहेत, प्रत्येक स्थानाला भरभरून असा निधी दिलेला आहे. आणि जे काही बाकी आहे तेही करण्यासाठी त्यांनी आपला शब्द दिलेला आहे की ते काम पूर्ण करणार आहे. असं हे व्यक्तिमत्व उदार अंतःकरणाचं. म्हणून आपल्याला
या पंथासाठी जे काही पाहिजे योगदान ते परिपूर्ण द्यायला तयार आहेत. परंतु आपण जे मानवा पंथीत उपदेशी अनुयायी मंडळी आहे, या धर्माचा प्रचार प्रसार जो काही व्हायला पाहिजे तसा हा आपल्या परिसरात झालेला नाही. आणि हा प्रचार आणि प्रसार व्हावा या तालुक्यामध्ये, या परिसरामध्ये, म्हणून ही समिती नेमण्यात आलेली आहे. या वैजापूर तालुक्याची मानवा समिती जी आहे तर धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, गावोगावी खेडोपाडी नामधारकापर्यंत वासनिकापर्यंत आपण जाऊन पोहोचावं आणि तिथं असं काहीतरी धर्माचं सत्संगाचा योग त्यांना आणून द्यावा. आणि जे काही बिचारे धर्मा भावनेचे असतील ते परमेश्वर धर्माला लागत राहावं, ते अखंड परमेश्वराचे नामचिंतन करणारे भक्त बनवत, नामधारक बनवत, अशी मी अपेक्षा करतो. आणि असंच यापुढे आपल्या सर्वांचं योगदान आवश्यक आहे. खेडोपाडी गावोगावी या धर्माचा, तत्वज्ञानाचा, स्वामींच्या जीवोद्धरण कार्याचा संदेश आपल्या प्रत्येक नामधारकापर्यंत जायला पाहिजे.